हाय हॅलो नमस्कार, मी श्रुती परब न्यूज मराठी 24/7 मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत करते। शरद पोंक्षे आणि रोहिणी विजयसिंह पटवर्धन यांची निर्मिती असलेला बंजारा हा चित्रपट 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। कमाल आहे यार, इथल्या लोकांना काहीच माहिती नाहीये। या चित्रपटाचे लेखन सुद्धा त्यांनीच केलं आहे। या चित्रपटात भरत जाधव, शरद पोंक्षे, सक्षम कुलकर्णी, स्नेह पोंक्षे, आदित्य धनराज आणि सुनील बर्वे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत। सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित झालेला हा चित्रपट खरंच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतोय। हा चित्रपट अविनाश, समीर आणि विवेक या 3 मित्रांच्या भावनांची आणि रहस्यांनी भरलेला प्रवास घडवितो। त्यांचे आज पहिलं चित्रपट आहे जे दिग्दर्शक, लेखक, पटकथा सगळं तेच करतात, ऑल इन वन। काय म्हणाल, आपल्या मनात काय आहे? त्याला एक बाप म्हणून खूप आनंद झालाय की माझा मुलगा अतिशय सुंदर कथा पटकथा संवाद दिग्दर्शन करतोय। त्याचा पहिला सिनेमा त्यांनी बघितलेलं स्वप्न 4-5 वर्षांपूर्वीच रोहिणीताई पटवर्धन आमच्या निर्मात्या त्या उभ्या राहिल्या, त्यामुळे आज हे साकार होतंय। आणि माझं मोर्या प्रोडक्शन आणि त्यांचं व्हीएस प्रोडक्शन असं कंबाईन आम्ही हे सादर करतो। बंजारा सिनेमा हा एक सिंपल गोष्ट सांगतो, आयुष्यामध्ये आपण सतत कुठे ना कुठेतरी प्रवासाला निघालेले आहोत। प्रत्येकाच्या आयुष्याचा एक प्रवास आहे, सुरुवात झाली कुठेतरी शेवट होणार, कुठेतरी प्रत्येकाला काहीतरी गाठायचंय। आज तुम्ही एक चॅनल तुम्हाला पण कधीतरी असं वाटत असेल की दुसऱ्या चॅनल मध्ये काम करायचं, ते स्वतःच एखादं चॅनल असावं, हे प्रत्येकाचं एक एम आहे। त्याच्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो, प्रवास आहे। तर गंमत काय होते, आपल्याला पोचायच्या नादात आपण ते प्रवासच हरवून बसतो, त्याचा एन्जॉयच करत नाही। तिथे पोहोचल्यावर करतो, अरे एवढा मोठा प्रवास करून आलो, एवढी वर्ष याच्यासाठी झालेली हे साधन करण्यात, पण त्या प्रवासाचा आनंदच लुटला नाही। हा मेसेज आहे, हा प्रवासाचा प्रत्येक क्षण लुटा, ते उद्दिष्ट साध्य होणारच आहे एक दिवस। पण मधला एक एक क्षण त्याच्यासाठी आलेले चांगले वाईट बरे अनुभव, खूप आनंदाचे क्षण, खूप दुःखाचे क्षण, ठेचकळणं, पडणं, परत उभं राहणं, हे एन्जॉय करा। साधारण एक रोड ट्रिप मध्ये पूर्ण आयुष्य दाखवण्यात आलं। हा, एक रोड ट्रिप आहे, एका विशिष्ट ध्येयासाठी निघालेले 3 मित्र, पण ते निघताना ते प्रवास पोचेपर्यंत अनंत अडचणी, अनंत चांगल्या वाईट गोष्टी घडतात, खूप गोड प्रेमाची माणसं पण भेटतात त्यांना। तो सगळा प्रवास आहे आणि शेवटी त्याला एक सुंदर गोष्टीची गुंफण आहे आणि सगळ्यात शेवटी एक स्पिरिच्युअल मेसेज आहे। प्रेक्षकांना काय आव्हान करेल? काही नाही, ह्या सगळ्या एकतर ना पुष्पासारखा धाड मार करतो, तर खूप ऍडल्ट सिनेमा म्हणजे खूप त्याच्यात सेक्स असतो, किंवा काहीतरी खूप मारामाऱ्या, मग खूप घाण शिव्या, आपण सतत हल्ली असंच काहीतरी बघतोय। मग कधीतरी खूप सामाजिक व्यथा मांडलेल्या असतात, खूप दुःखद असं नैराश्यमय पण बऱ्याच वेळेला असतं। यातल्या ह्याच्यात काहीच नाही, खूप आनंद देणारा, कुटुंबाने एकत्र बसून छान एन्जॉय करावा असा हा चित्रपट। आपण प्रेक्षकांशी बोलताना असं म्हणलं, एकदा एका सिनेमामध्ये सुद्धा आपल्याला मान खाली घालावा लागणार नाही, तेच म्हटलं। त्याबद्दल अभिमान आपल्याला? ऑफकोर्स अभिमान वाटतो। सिनेमा कसा करावा, सगळ्यांनी बसून, माझ्या आई बरोबर पण मला बघताना, नाही तर खूप वेळ अडचण होते बघ, आपण जायला हे आता आईला कशाला घेऊन आलो असं होतं ना, असं अजिबात होणार नाही। समीरच्या आजोबांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे अस्थि विसर्जन करण्यासाठी हे 3 मित्र रोड ट्रिप करत असतात। आजोबांच्या अस्थीचं विसर्जन असं कुठेही करून कसं चालेल? तुम्ही नक्की कोण आहात? तुम्हाला हे सगळं कसं कळलं? सिक्कीमकडे रवाना होतात। तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्या वाटेला एक थरारक अनुभव येतो, जो त्यांच्या मैत्रीला आणि आयुष्याला कलाटणी देणारा ठरतो। या चित्रपटाची कथा फ्लॅशबॅक मध्ये बघून आपल्या समोर येते। यात त्या 3 मित्रांचं तारुण्य, त्या काळाचं राहणीमान, त्यांची विचारसरणी दर्शवते। त्या तिघांच्या आयुष्यात कोण कोण आलं आणि त्या व्यक्तींचा त्या तिघांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला हे पाहण्याजोगं आहे। तुझ्या आजोबांना पण काही सोपं ठिकाण नाही मिळालं का? हा, नाही म्हणजे महाबळेश्वर वगैरे असतं तर सोपं झालं असतं ना रे। सिक्कीमच्या त्या वळणावर ट्रिपमुळे त्यांच्या आयुष्यात येणारं वळण आणि त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलला हे आपल्याला हा चित्रपट बघूनच कळेल। अभिनेता भरत जाधव सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, बंजारा फिल्मचे रोड ट्रिप वरती एक नवीनच जॉनर आपण आणत आहात, त्याबद्दल काय म्हणाल? चांगल्या 3 मित्रांची गोष्ट आहे आणि 3 मित्रांचा जो प्रवास आहे, मैत्रीचा प्रवास आहे, एवढं सांगा मी। तर मग मैत्रीत अलीकडे पलीकडे काय घडतं
तो प्रवास म्हणजे हा पिक्चर आहे. कॅमेरा पर्सन मी संतोष देवकर, न्यूज मराठी 24/7 मुंबई. या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट 14,000 फूट उंचीवर चित्रित झालेला पहिलाच भारतीय चित्रपट आहे. केदार ओटवणेकर यांची रंगभूषा असलेल्या या चित्रपटाचे संगीत अवधूत गुप्ते यांचे असून त्यातली गाणी अवधूत गुप्ते आणि अनुराग गोडबोले यांची आहेत. या चित्रपटातील गाणी ही तरुणाईच्या मनातील ठाव घेतात. या दोन पिढ्यांमधील 3 मित्रांची भन्नाट केमिस्ट्री समजून घेताना उत्कंठा वाढते. तर त्या 3 मित्रांच्या दृष्टीने असलेल्या बंजारा या शब्दाचा अर्थ आणि त्यांच्या या ट्रिपमध्ये आलेले थरारक अनुभव हे चित्रपट बघितल्यावरच कळतील. त्यानंतर जे काय झालं ते अगदी भयानक होतं रे बाबा. बंजारे बंजारे बंजारे